नमस्कार. काकण टीमतर्फे राजश्री मराठीच्या समस्त प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आम्ही काकणची टीम इथे आमच्या ऑफिसमध्ये गुढीपाडवा साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत आणि जी सुरुवात काकणची झाली ह्या वास्तूत, तर तिथेच आम्ही आज ही प्रार्थना करायला आलो आहोत की ही साडी आपण बघतो आहोत, यशाचा ध्वज, आम्हाला पण इतकंच यश मिळवत, कारण आम्ही सगळ्यांनी खूप खूप मनापासून मेहनत केलेली आहे काकणसाठी. सो वी आर ऑल क्रॉसिंग आवर फिंगर्स. 10 एप्रिलला काकण रिलीज होते आहे आणि हा जो गडू असतो हा बरकतीचं प्रतीक असतं की बरकत मिळायला पाहिजे एखाद्या गोष्टीला. तर तसंच हे जे ऑफिस आहे, हे जे प्रोडक्शन हाऊस आहे, मँगो रेंज यांचा हा पहिला सिनेमा आहे, तर याला बरकत मिळावी अशी एक परमेश्वराचरणी प्रार्थना तो असेलच. तर माझीही हीच इच्छा आहे की जी मेहनत काकण ह्या सिनेमावर घेतलेली आहे, जसं आता परीक्षा संपून आपण म्हणतो जसं निकाल येणार आहे, तसाच एक निकालाच्या आधीची एक जी धडधड असते ती आमच्या काळजात आहे. पण थँकफुली आम्हाला प्रिलिम्सला बरे मार्क मिळाले होते, कारण की जिथे जिथे काकण हा सिनेमा दाखवला गेला आहे तिथे त्याला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला. त्यामुळे कुठेतरी असं वाटतं आहे की लोकांना हा सिनेमा आवडेल आणि लोक त्या प्रेमाच्या माहोलमध्ये वाहून जातील आणि त्यांनी जावं अशी माझी इच्छा आहे. घरी आईबाबाच ऑब्व्हियसली गुढी उभारतात आणि सगळी पूजा आई करते. सो तसा कधी हे नाही आलं, फक्त त्यांच्याबरोबर उभं राहून नमस्कार करणं आणि जे आपण मनातल्या इच्छा असतात त्या गुढीसमोर बोलायच्या असतात वगैरे, हे लहानपणापासून केलेले संस्कार आहेत. पण ॲज सच आज कशी आम्ही उभारली ही गुढी, आम्ही सजवली, सो तशी वेळ आधी आली नव्हती आणि आज ह्या ऑफिसमध्ये आम्ही करतो आहे, आम्ही कुठेतरी थोडेसे मोठे झालो आहोत असा एक फील आलेला आहे. सो एक नवीन जबाबदारी घ्यायला आम्ही सगळेच तयार आहोत. आज इथे ऑफिसमधली गुढी उभारून झाल्यानंतर मी क्लासमध्ये जाणार आहे नृत्य आशाच्या, आणि आत्ताच 2 महिने झाले क्लास सुरू झालेला आहे आणि तिथेसुद्धा अशीच भरभराट होत, बरकत होत, यश मिळवत यासाठी प्रार्थना करण्याकरता क्लासमध्ये गुढी उभारणार आहे. मी तर कुठेच जाणार नाही आहे, कारण माझ्याकडे ना क्लास आहे ना कुठे जाण्यासाठी म्हणजे जागा आहे. तर मी त्यामुळे मी इथे आलो गुढी उभारण्यासाठी आणि मी फक्त लोकांशी गुढी बोलू शकतो, कारण मी कोणाशी बोलू शकतो वगैरे वगैरे असं मित्रमंडळी म्हणतात. गुढी बॅग येस. तर आम्ही हे असे चटोर आणि वेडसर जरा 3 मित्रमैत्रिणी आम्ही आहोत. तर असेच अनेक मित्रमैत्रिणी आहेत जे वेडसर आहेत, त्यांना भेटायला जाईन आणि एकदा बाण सुटला की तो कुठे जाऊन पडेल याची खात्री प्रत्यंचेला नसते. तसंच मी एकदा घरातनं निघालो की कुठे जाईन मला माहीत नसतं. सो एनिवे, सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा. आणि काकण हा सिनेमा जिथे जिथे दाखवला गेला त्याला उत्तम प्रतिसाद मिळालाच आहे, परंतु प्रेक्षकांना विनंती की घराबाहेर पडा आणि सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पहा. पायरेटेड DVDवर पाहू नका. प्रत्येक सणाच्या काही ना काहीतरी आठवणी राहून जातात, पण पर्टिक्युलर या सणाच्या तुमच्या काही आठवणी आहेत? माझ्यासाठी तरी हीच एक खूप मोठी आठवण असणार आहे, जी मी पुढच्या गुढीपाडव्याला सांगेन की गेल्या वर्षी आम्ही काकणसाठी ऑफिसमध्ये गुढी उभारली होती. आणि आठवण सांगायची झाली तर माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा मी कोठारेंच्या घरी आले त्यांची सून म्हणून, तर त्या वर्षी पहिल्यांदा माझ्या हाताने गुढी उभारली गेली, गुढीची पूजा केली गेली. सो तो क्षण माझ्यासाठी खूप स्पेशल होता. माझी आई नेहमी गोडधोड बनवते आणि ती गुढीपाडवा असला की श्रीखंड पुरीचा बेत असतो दरवर्षी, आणि होळी असली की ऑब्व्हियसली पुरणपोळी असते. आणि एका अशा गुढीपाडव्याला तिने पुरणपोळी बनवलेली, तर मी तिला विचारलं काय चुकून बनवली आहेस का? ती म्हणे नाही, असं काही कंपल्सरी कुठे लिहून नाही ठेवलं की श्रीखंडपुरीच झाली पाहिजे. पण आज अनेकदा असं व्हायचं की आम्ही गुढीपाडव्याचं प्रीशूट करायचो. सो
त्या दिवशी खरं नसायचा गुढीपाडवा, पण आम्ही चॅनलसाठी अनेकदा करायचो. तर त्या दिवशी पण वातावरण निर्मिती करण्यासाठी ती मला सकाळी श्रीखंडपुरी बनवून खायला घालायची आणि मग मी बाहेर पडायची. तर मला उगाच असं वाटायचं की त्या दिवशी गुढीपाडवा आहे. सो अशी एक आठवण माझ्या आईची माझ्याकडे आहे. माझ्यासाठी गुढीपाडव्याची आठवण म्हणजे आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी उभारलेली गुढी आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना काही आळशी लोकांनी त्यांच्या घरावरची म्हणजे काढून न घेतलेली गुढी. तर ते पाहत पाहत शाळेला जाणं, म्हणजे जनरली आपण शाळेत जाताना गंमत जम्मत करत रस्त्यावरची झुडपं उगत झोडपत लहान मुलं जातात, तसंच मी सुद्धा जात असे रस्त्यात प्राजक्ताची फुलं वेचून पुढे शाळेत जात असे. त्या फुलांचं पुढे काही व्हायचं नाही. शाळेत गेल्यानंतर ती इतर मित्रांना वाटून टाकली जायची किंवा तशीच राहायची. पण एक नक्की आहे, हा जो बत्तासा आहे लावलेला तो मला खायला खूप आवडतो आणि म्हणजे आवडायचा. आता डाएट बिएट असं सगळं आलं आहे ना आम्हाला, आम्ही ॲक्टर असल्यामुळे, त्यामुळे ते काही खाता येत नाही. पण गुढी म्हणजे आनंद आहे एकतर. ते आता काही त्याचं इतकं विशेष मला वाटत नाही गुढीपाडव्याचं. ते लहानपणीच खरं तर प्रत्येक सण हा लहानपणी जितका मोठा वाटत असतो, मग गणेशोत्सव असो, दिवाळी असो, काय की लहानपणी आपल्या स्वतःच्या हाताने जर आपल्याला एक जरी दिवा लावायला दिला दिवाळीचा, तर तो इतका मोठं काहीतरी वाटतं. आज मला तसंच वाटलं होतं जेव्हा मला लग्नानंतर गुढी उभारायला लावली होती. मी तेच म्हणतो ना की तो जो मान असतो ना, तो लहानपणी जर मिळाला ना तर तो खूप मोठा. आता काय आपण 5,000 रुपये खर्च करू, जर लाईटच्या माळा जरी लावल्या तरी फक्त एक स्विच ऑन करण्यापुरता तो आनंद असतो. पण ते जे संस्कार असतात, मला वाटतं की या निमित्ताने मी हे सांगू इच्छितो की ते जे संस्कार असतात ते लहानपणी त्या तुमच्या घरातल्या लेकरा बाळांना आणि एस्पेशली तुमच्या मुलींना तो आनंद द्या. कारण ते लहानपणीच त्याची बीजं रोवली जातात आणि पुढे पुढे त्याचं काही होत नसतं. लहानपणीच ते सगळं असतं. म्हणजे ज्याप्रमाणे जे प्रेम जे असतं, जसं आमच्या सिनेमात दाखवलं गेलं की किसू आणि सुधामती हे खूप यंग असताना त्यांना जे प्रेमाविषयी वाटतं आणि जे काही त्यांना ते सगळं आहे, नंतर तो किसू म्हातारा झाल्यानंतर म्हणजे एक किसू आणि सुधामती आहेत की ज्यांनी ते धरून ठेवलं आहे. पण ते जे प्रेम असतं ते त्या वयात मिळालेलं बरं असतं बुवा. नाहीतर मग ते नंतर आम्ही और 40 साल बाद मिलेंगे और फिर इस मोड से जाते हैं कुछ सोच कदम असतं, त्याच्यात काही अर्थ नसतो. ते त्या वेळेला मिळालेलं खूप बरं असतं. त्यामुळे लहान मुलांना आणि एस्पेशली तुमच्या घरातल्या मुलीला प्रत्येक सण साजरा करण्यासाठी हवी ती मोकळीक द्या आणि तिच्याकडून साजरा करून घ्या, ही माझी विनंती. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.